नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या कुंडलीमध्ये जी स्थानं असतात त्याच्यामधलं द्वितीय, षष्ठ आणि दशम याला एक संज्ञा आहे पृथ्वी तत्वाच्या आणि अर्थ त्रिकोणामधल्या राशी. अर्थ म्हणजे पैसा. तर माणूस जगण्यासाठी काय काम करेल हे आपल्या कुंडलीवरनं आपल्याला सांगता येतं. 2, 6, 10 हा तो अर्थ त्रिकोण. जर समजा आता अर्थ त्रिकोणामध्ये त्याचा स्वामी म्हणायचं म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा सिंह लग्नाची कुंडली आहे, तर द्वितीय स्थानामध्ये 6 आकडा, षष्ठ स्थानामध्ये 10 आकडा आणि दशम स्थानामध्ये 2 आकडा असा 6, 10 आणि 2 अशा राशींचा हा अर्थ त्रिकोण झाला. तर या कुंडलीमधला जो दशमेश आहे, सिंह लग्नाची कुंडली आहे, तर दशमेश कोण झाला? 2, 3, 4, 5 म्हणजे शुक्र. तर दशमेश जो वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे हा या कुंडलीमध्ये वेगवेगळ्या स्थानांमध्ये जातो आणि त्या स्थानांमध्ये जाऊन तो त्या स्थानातल्या कामाच्या गोष्टींना जिथे सिंक्रोनाइज होतो ते काम करतो, जिथे मेळ खातो ते काम करतो. त्यामुळे आपण आता असं बघायचं आहे की एखाद्या कुंडलीमधला जो अर्थत्रिकोणाचा स्वामी आहे म्हणजे दशमेश आहे. कारण दशमेश म्हणजे प्रत्यक्षात काम जे केलं जातं ते त्या दशमेश या ग्रहाच्या अनुषंगाने, त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्याच्या कारकत्वाप्रमाणे. त्यामुळे कुठल्याही कुंडलीमध्ये, आता सिंहलग्न असं नाही, कुठल्याही कुंडलीमध्ये जेव्हा दशमेश हा धर्म त्रिकोणामध्ये जातो. धर्म त्रिकोण म्हणजे काय? 1, 5, 9 म्हणजे प्रथम, पंचम आणि भाग्य ही स्थानं ही धर्म त्रिकोणाची स्थानं आहेत. धर्म त्रिकोण म्हणजे ड्युटी बाउंडनेस जी स्थानं दाखवतात तो. त्याच्यामुळे हा दशमेश धर्म त्रिकोणामध्ये जर लग्नी गेला असेल तर स्वतःच्या स्थावरासंबंधी माणसाचं काम असतं. हा पंचमामध्ये गेला असेल तर शिक्षकी पेशा माणसाचा असू शकतो. हा आपण आत्ता फक्त धर्मत्रिकोण बघतोय, तर हा जर भाग्यामध्ये गेला असेल तर हा वडिलांचं काम पुढे नेतो. दशमेश भाग्यात याला धर्मकर्माधिपती योग असं म्हणतात. आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये ही ॲडिशनल माहिती लक्षात घ्या, ज्यांच्या कुंडलीमध्ये दशमेश भाग्यात आहे किंवा भाग्य दशमात आहे, यांनी आपल्या वडिलांचं नाव कायम आपल्या नावाबरोबर लावावं. वडिलांचं तुम्हाला कायम आशीर्वाद असतात आणि त्यांच्यामुळे तुमची कायम भरभराट होते. हिंदू धर्मामध्ये, महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तर आपल्या नावाच्या बरोबरीने वडिलांचं नाव मुलगे लावतातच. बायकांच्या बाबतीत लग्न झाल्यावर नवऱ्याचं नाव लागतं. पण ज्या बायकांच्या कुंडलीमध्ये पण दशमेश भाग्यात किंवा भाग्य दशमात आहे, यांनी लग्न झाल्यानंतर आपली जिथे सही असते तिथे खाली कंसात आपलं नाव आणि वडिलांचं नाव आणि मग नवऱ्याचं नाव लावावं. कुठे बिघडलं? जेव्हा कुठल्याही कुंडलीमध्ये जो अर्थत्रिकोण आहे तो दशमेश अर्थत्रिकोणातला हा समजा कामत्रिकोणामध्ये गेला म्हणजे दशमेश तृतीयात किंवा सप्तमात किंवा एकादशात गेला. तृतीयामध्ये जर गेला तर कामाची जबाबदारी जी काही असते तिच्यापेक्षा जास्त जरा मनाप्रमाणे काम करण्याची वृत्ती असते. दशमेश जर सप्तमामध्ये गेला तर कामाची जागा आणि सहकारी सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं जातं. दशमेश जर लाभामध्ये गेला तर जे काम आहे ते आवडीचं निवडतो माणूस आणि त्यातून पैसा कमावतो, कारण लाभ हे लाभ देणारं स्थान आहे. याच्या पुढे बघूया की ज्यांच्या कुंडलीमधला दशमेश हा मोक्ष त्रिकोणामध्ये जातोय, चतुर्थात, अष्टमात किंवा व्ययात यापैकी कुठेतरी जातोय. व्ययामध्ये गेला तर माणूस परदेशी व्यवहारामध्ये असतो आणि हे स्थान खर्चाचं आहे. त्याच्यामुळे कामामध्ये त्याचा खूप वेळ, पैसा खर्ची पडतो. पुढे आत्माकारकाच्या वयात किंवा वानप्रस्थाच्या वयानंतर माणूस आध्यात्मिकतेकडे त्याचा ओढा होतो. जर समजा हा दशमेश चतुर्थामध्ये असेल, चतुर्थ स्थान हे तुमच्या आईचं आणि रिअल इस्टेट, तुमचं राहतं घर, सुखसोयी, लक्झरीज, कम्फर्ट्स याचं आहे.
त्यामुळे इथे रिअल इस्टेटमध्ये काम करणारा माणूस असू शकतो जेव्हा दशमेश चतुर्थामध्ये जातो. कामाच्या ठिकाणी त्याला रेकग्निशन मिळतं, राजाश्रय मिळतो, स्थिर करिअर हा व्यक्ती निवडतो. जर हा दशमेश अष्टमामध्ये गेला तर करिअरमध्ये अष्टमस्थान चढउताराचं स्थान आहे, त्यामुळे करिअरमध्ये खूप चढउतार दिसतात. विमा क्षेत्रामध्ये माणूस असतो, संशोधनामध्ये गूढ विषयामध्ये काम करणारा असतो. जर हा दशमेश स्वतःच्या अर्थत्रिकोणामध्ये गेला, दशमातच गेला, तर करिअर व्यवसाय उत्तम प्राप्तीचे निवडतो. कुटुंब प्रमुख असतो. हा कुटुंब प्रमुख म्हणून प्रतिष्ठा देणारा व्यवसाय ही व्यक्ती निवडते. त्याशिवाय आर्थिक लाभ कसा होईल याचं पण नियोजन हा दशमेश दशमात असेल तर त्याचं असू शकतं. आणि हा दशमेश जर षष्ठामध्ये गेला, षष्ठ स्थान हे रोगऋण रिपूचं स्थान आहे, प्रॅक्टिकल लाईफचं स्थान आहे, शत्रूंचं स्थान असल्यामुळे हितशत्रूंचं स्थान आहे. त्याच्यामुळे हा षष्ठात असताना कायम संघर्ष, बदल हे या गोष्टीमधून माणूस पुढे जातो. दशमेश दशमात असेल उत्तमच आहे. व्यवसायामध्ये करिअरमध्ये प्रतिष्ठा, राजकीय काहीतरी दर्जा, राजाश्रय, स्थिरता, यश, मेहनती माणूस आहे अशी याच्याबद्दल ख्याती असते. तुम्ही काहीतरी काम करताय, तुमचं काम आहे ते ह्यातल्या कशात बसतं बघा, आणि तुम्हाला तुमच्या कामाची दिशा अशीच मिळणार आहे. तुम्ही अजून काय करू शकता याबद्दल विचार करा. माझा एपिसोड सबस्क्राईब करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. हा एपिसोडच्या नंतर अजून असेच वेगळ्या धाटणीचे एपिसोड्स मी करणार आहे की तुमच्या कुंडलीतले ग्रह तुम्हाला काय सांगतात. प्रत्येक ग्रहाच्या स्वभावाप्रमाणे तो बोलतच असतो, पण आपल्या कुंडलीत तो कुठला स्वभाव घेऊन आला आहे हे महत्त्वाचं आहे नाही का आपल्यासाठी. माझा चॅनल सबस्क्राईब करून बघत राहा. पुढच्या एपिसोडसाठी इथेच थांबते. बाय बाय.